नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 डिसेंबरच्या जे काही टॉप करंट अफेअर्सचे प्रश्न पडत असतील त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। प्रश्न अशा पद्धतीचा होता, अलीकडेच भारत आणि व्हिएतनामच्या सैन्यांमध्ये विनबॅक संयुक्त लष्करी सराव सुरू आहे, तो कधी सुरू झाला होता? हा प्रश्न तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी त्या ठिकाणी विचारला होता। या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे 2018 मध्ये हा जो काही सराव आहे तो त्या ठिकाणी सुरू झाला होता आणि याची जी काही लेटेस्ट आवृत्ती 2023 ची आवृत्ती होती ती त्या ठिकाणी चौथी आवृत्ती होती। ठीक आहे, 4th एडिशन त्या ठिकाणी होतं विनबॅक सरावाचं। हा जो काही सराव आहे तो भारत आणि व्हिएतनाम सैन्यांमध्ये तो त्या ठिकाणी होत असतो आणि त्याची नुकतीच त्या ठिकाणी चौथी आवृत्ती पार पडलेली आहे। 2018 मध्ये याची सुरुवात झाली होती। आता आजचा तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न बघा, द ऑर्डर ऑफ मेरिट हा इटलीच्या सर्वोच्च सन्मानापैकी एक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? या प्रश्नाचे 4 ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिला ऑप्शन आहे आर माधवन, दुसरा ऑप्शन आहे कबीर बेदी, तिसरा ऑप्शन आहे अमिताभ बच्चन, त्यानंतर बघा मित्रांनो दुसरा ऑप्शन आहे कबीर बेदी, तिसरा ऑप्शन आहे अमिताभ बच्चन आणि चौथा ऑप्शन आहे मनोज बाजपेयी। तर या चारही ऑप्शन्सपैकी जे काही बरोबर उत्तर तुम्हाला वाटत असेल ते सर्व विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। त्याचबरोबर ज्यांना उत्तर येत नसेल त्यांनी सुद्धा ट्राय करायचे आणि दररोजचे आपले व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची उत्तरं येतील त्याची गॅरंटी आहे। फक्त तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, व्यवस्थितरित्या जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करत असतो। तर बघा, हा नुकताच घडलेला प्रश्न हा या ठिकाणी आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे। तर बघा, आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 प्रश्न पाहायला मिळतील। या संपूर्ण जे काही प्रश्न आहेत ते करंट अफेअर्सच्या स्वरूपात त्या ठिकाणी असतील आणि हे अत्यंत महत्त्वाचे। तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हे 10 प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे। लगेचच वही आणि पेन घेऊन बसा, पहिला प्रश्न लिहून घ्या। पहिला प्रश्न कशा पद्धतीचा आहे बघा, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रायझिंग स्टार ऑफ द इयर 2023 म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 4 ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत। पहिला ऑप्शन आहे साक्षी मलिक, दुसरा ऑप्शन आहे निशा दहिया, तिसरा ऑप्शन गीतिका जाखर आणि चौथा ऑप्शन अंतिम पागळ। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रायझिंग स्टार ऑफ द इयर 2023 म्हणून अंतिम पांगळ याची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। आता या संदर्भात 3 पॉईंट्स आहेत, ते सुद्धा लिहून घ्या बघा। 2 वेळा अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियन आणि वरिष्ठ जागतिक कांस्य पदक विजेते अनंत पंगल 53 किलोग्रॅम याला महिला गटात युनायटेड वर्ल्ड रेसलिंग UWW 2023चा रायझिंग स्टार म्हणून निवडण्यात आले आहे। सिनियर आशियाई चॅम्पियनशिप पदार्पणात अंतिम पंघलने रौप्य पदक जिंकले। त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या पार्श्वभूमीवर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने त्याला 2023 सालच्या रायझिंग स्टार देऊन सन्मानित केलेले आहे। हे 3 पॉईंट्स महत्त्वाचे होते। हा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा होता। पुढचा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, लिहून घ्या। इलेक्ट्रॉनिक फ्यूज खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने कोणासोबत करार केलेला आहे? हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। या प्रश्नाचे 4 ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत। पहिला ऑप्शन आहे भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, दुसरा ऑप्शन भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, तिसरा ऑप्शन टाटा पॉवर आणि चौथा ऑप्शन यापैकी काहीही नाही। तर यापैकी या प्रश्नाचे जे काही बरोबर उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्यासोबत इलेक्ट्रॉनिक फ्यूज खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने त्या ठिकाणी करार केलेला आहे। या संदर्भात 2 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या, अतिशय महत्त्वाचे। संरक्षण मंत्रालयाने 10 वर्षाच्या कालावधीसाठी भारतीय सैन्यासाठी इलेक्ट्रॉनिक फ्यूजच्या खरेदीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच BEL सोबत 5,300 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा करार केला। हे इलेक्ट्रॉनिक फ्यूज हेवी कॅलिबर गनमध्ये वापरले जाते। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची एरोस्पेस आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे। पुढचा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे। हा सुद्धा नुकतीच घडलेली घटना आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकतो। 3ऱ्या नंबरचा प्रश्न लिहून घ्या, ज्यांनी राजस्थानमध्ये 2 नवीन उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे त्यांची नावं काय? तर बघा, आपण या ठिकाणी पाहिलं तर 4 ऑप्शन्स आहेत। पहिला ऑप्शन दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा, दुसरा ऑप्शन भजनलाल शर्मा, तिसरा ऑप्शन कमलनाथ आणि चौथा ऑप्शन यापैकी नाही। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांनी ह्या ठिकाणी राजस्थानचे उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। आता आपण राजस्थानबाबत माहिती पाहत आहोत, तर लगेचच राजस्थानबाबतची माहिती पाहूया। 3 पॉईंट्स आहेत, लिहून घ्या बघा, अतिशय महत्त्वाचे। राजस्थानची स्थापना कधी झाली? तर 30 मार्च 1949। राजस्थानची राजधानी कोणती? तर जयपूर आहे। आणि राजस्थानचे राज्यपाल कोण आहेत? तर कलराज मिश्रा। राजस्थानचे मुख्यमंत्री कोण? तर भजनलाल शर्मा यांनी नुकतीच शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्यांच्याच मंत्रिमंडळातले 2 उपमुख्यमंत्री या ठिकाणी आता आलेले आहेत, ते म्हणजे दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे। 4था नंबरचा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा, लिहून घ्या बघा।
अलीकडे IIT मद्रासने पाण्यातील आर्सेनिक काढून टाकण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्राला काय नाव दिलेले आहे? हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा 4 ऑप्शन्स पाहायला मिळतात. पहिला ऑप्शन आहे जल, दुसरा आहे अमृता, तिसरा आहे जलजीवन आणि चौथा आहे जलधारा. तर यापैकी ह्या 4ही ऑप्शन्सपैकी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे IIT मद्रासने पाण्यातील आर्सेनिक काढून टाकण्याचे जे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे तर त्या तंत्राला अमृता असे नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा लिहून घ्या. या ठिकाणी बघा 4 पॉईंट्स आहेत ते महत्त्वाचे, ते सुद्धा लिहून घ्या. डिसेंबर 2023 मध्ये IIT मद्रास येथील संशोधकांनी पाण्यातील आर्सेनिक काढून टाकण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्राला अमृता असे नाव देण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान नॅनोस्केल आयरन ऑक्सीहायड्रॉक्साईड वापरते, जे पाण्यातून जाताना आर्सेनिक निवडकपणे काढून टाकते. हे वॉटर प्युरिफायर घरगुती आणि समुदाय अशा दोन्ही स्तरांसाठी विकसित केले गेले आहे. आर्सेनिक व्यतिरिक्त ते पाण्यातून इतर धातू देखील काढून टाकणार आहे. 5वा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे, अतिशय महत्त्वाचा लिहून घ्या. नुकताच भारतीय आणि अमेरिकन सैन्याचा कोणता संयुक्त लष्करी सराव पूर्ण झालेला आहे? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बघा नुकताच जर आपण पाहिलं तर बघा भारत आणि व्हिएतनाम या सैन्यादरम्यान जो काही लष्करी सराव झालेला आहे तर त्याचं नाव काय तर विनबॅक्स 2023. आता हा एक महत्त्वाचा आहे, भारतीय आणि अमेरिकन सैन्याच्या दरम्यान लष्करी सराव झालेला आहे. तर याचं नाव काय तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 आहे वज्रप्रहार, ऑप्शन क्रमांक 2 गजराज, ऑप्शन क्रमांक 3 प्रहार आणि ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाहीत. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अमेरिकन सैन्य आणि भारतीय सैन्याच्या दरम्यान जो संयुक्त लष्करी सराव झाला तर त्याचं नाव आहे वज्रप्रहार. ठीक आहे, वज्रप्रहार ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असणार आहे. या संदर्भात बघा 6 पॉईंट्स आहेत, अतिशय महत्त्वाचे, ते लिहून घ्या. वज्रप्रहार हा भारतीय आणि युनायटेड स्टेट्स सैन्य दलादरम्यान आयोजित केलेला संयुक्त लष्करी सराव आहे. हा सराव 2023 मध्ये भारतात आयोजित करण्यात आला होता. मेघालयातील उमरोई मिलिटरी कॅन्टोन्मेंट येथे याचे आयोजन करण्यात आले होते. वज्रप्रहार या संयुक्त लष्करी सरावाची ही 14वी आवृत्ती होती. बघा हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ही कितवी आवृत्ती होती वज्रप्रहार या संयुक्त लष्करी सरावाची? तर 14वी आवृत्ती होती. संयुक्त कृती नियोजन आणि ऑपरेशनल रणनीती यासारख्या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती आणि सर्वोत्तम अनुभव सामायिक करणे हा या सरावाचा उद्देश आहे. हा संयुक्त लष्करी सराव 2010 मध्ये प्रथमच आयोजित करण्यात आला होता. तर बघा 2010 मध्ये हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे तो आयोजित करण्यात आला होता. प्रथम आवृत्ती त्याची 2010 मध्ये त्या ठिकाणी होती. त्यानंतर बघा पुढे जर आपण पाहिलं तर बघा देशातील पहिला 6 लेनचा स्टील स्लॅगवर आधारित रस्ता कोठे बांधण्यात आला आहे? हा 6वा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट आहे, विचारला जाऊ शकतो. बघा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघा देशातील पहिल्या 6 लेनचा स्टील स्लॅगवर आधारित रस्ता कोठे बांधण्यात आला आहे? 4 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन सुरत, दुसरा ऑप्शन नागपूर, तिसरा ऑप्शन मुंबई, चौथा ऑप्शन कोटा. तर बघा ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असे आहे 6 लेनचा जो काही पहिला स्टील स्लॅगवर आधारित रस्ता आहे तो सुरत या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. या संदर्भात जर आपण पाहिले तर 7 पॉईंट्स आहेत, ते महत्त्वाचे लिहून घ्या. डिसेंबर 2023 मध्ये गुजरातमधील सुरत येथे देशातील पहिला 6 लेन स्टील स्लॅग आधारित रस्ता बांधण्यात आला आहे. दुसरा पॉईंट, हा रस्ता NH6 ते हजिरा बंदराला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी बांधण्यात आला आहे. तिसरा पॉईंट, स्टीलच्या उत्पादनादरम्यान लोह धातूपासून मिळणारा घनकचरा म्हणून स्टील स्लॅग तयार केला जातो. चौथा पॉईंट, एकात्मिक स्टील प्लांट प्रत्येक टन स्टीलसाठी अंदाजे 180 ते 200 किलो स्टील स्लॅग तयार करतात. बघा त्यानंतर आपण पुढे जर पाहिलं तर बघा 5व्या नंबरचा पॉईंट, हे दरवर्षी अंदाजे 15 दशलक्ष टन स्टील स्लॅग तयार करण्याइतके आहे. 6वा पॉईंट, केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेने पोलाद मंत्रालयाच्या सहकार्याने हा रस्ता तयार केलेला आहे. 7वा पॉईंट, स्लॅग रोडच्या बांधकामामुळे वेस्ट टू वेल्थ आणि सरकारच्या स्वच्छ भारत मिशन मोहिमेला देखील मदत होणार आहे. 7वा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे, हा सुद्धा महत्त्वाचा आहे, लिहून घ्या. बघा अलीकडेच रशियाने कोणत्या 2 अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या सोडल्या आहेत? बघा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे 4 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन क्रास्नोयार्स्क आणि सम्राट अलेक्झांडर तिसरा. दुसरा ऑप्शन आहे संध्याक आणि क्रास्नोयार्स्क. तिसरं ऑप्शन क्रास्नोयार्स्क आणि सम्राट आणि चौथा ऑप्शन यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. आता या संदर्भात बघा काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, 6 पॉईंट्स ते लिहून घ्या. क्रास्नोयार्स्क आणि एम्परर अलेक्झांडर III ही 2 आण्विक पाणबुडींची नावे आहेत. डिसेंबर 2023 मध्ये रशियन नौदलाने या पाणबुड्या लॉन्च केलेल्या आहेत. तिसरा पॉईंट, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या नवीन अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांचे अनावरण केलेले आहे. चौथा पॉईंट, पुतिन यांनी देशाच्या वायव्य अर्खगेल्स्क प्रदेशातील सेवेरोडविन्स्क येथील शेवमाश शिपयार्ड येथे जहाजांचे उद्घाटन केले. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, सम्राट अलेक्झांडर तिसरा ही सेवेत दाखल होणारी 7वी बोरेई श्रेणीची आण्विक शक्ती असलेली पाणबुडी आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट, ते आण्विक वॉरहेडसह 16 आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. क्रास्नोयार्स्क ही नवीन यासेन प्रकारची अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी आहे. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा होता. 8वा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. बघा
मर्सरच्या नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक दर्जाच्या जीवनमानांकनात कोणते शहर अव्वल आहे? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। याचे 4 ऑप्शन्स बघा। पहिला ऑप्शन आहे झुरिच, दुसरा ऑप्शन आहे ऑकलंड, तिसरा ऑप्शन आहे व्हिएना आणि चौथा ऑप्शन आहे बेंगळुरू। आता बघा हे अतिशय महत्त्वाचं आहे। मर्सरच्या नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक दर्जाच्या जीवनमानांकनात कोणते शहर अव्वल आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 व्हिएना हे शहर अव्वल त्या ठिकाणी आहे। याचे 4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या बघा। मर्सर इंटेलिजन्सने अलीकडेच जागतिक दर्जाचे जीवनमानांकन जाहीर केले आहे। या क्रमवारीत जगातील एकूण 241 शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे। 241 शहरांचा समावेश होता। या क्रमवारीत ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएना अव्वल स्थानावर आहे। पहिल्या 10 पैकी 7 युरोपीय देश आहेत। पहिले जे काही 10 आहेत या क्रमवारीमध्ये त्यापैकी 7 युरोपीय देश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। 9वा प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचा। अलीकडील आकडेवारीनुसार कोणता देश जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश बनलेला आहे? तर बघा अलीकडील जी काय आकडेवारी आलेली आहे तर त्या आकडेवारीनुसार कोणता देश जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश बनलेला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 ऑप्शन्स बघा। पहिला आहे म्यानमार, दुसरा आहे भूतान, तिसरा आहे नेपाळ आणि चौथा आहे अफगाणिस्तान। तर बघा अफू उत्पादक जो काही देश आहे जगातील सर्वात मोठा, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे म्यानमार देश हा सर्वात मोठा अफू उत्पादक देश त्या ठिकाणी बनलेला आहे। त्याचे 5 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या बघा। पहिला पॉईंट डिसेंबर 2023च्या आकडेवारीनुसार म्यानमार हा जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश बनलेला आहे। दुसरा पॉईंट तालिबान शासित अफगाणिस्तानला मागे टाकत म्यानमार हा अफूच्या जगातील सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे। त्यानंतर बघा तिसरा पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार म्यानमारमध्ये यावर्षी सर्वाधिक अफूचे उत्पादन झाले आहे। 5वा पॉईंट यावर्षी म्यानमारमध्ये 1080 मेट्रिक टन अफूचे उत्पादन झाले। पुढचा पॉईंट अफगाणिस्तानात तालिबान सरकार आल्याने अफूच्या लागवडीत 95% घट झालेली आहे। त्यानंतर बघा 10वा आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न। नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक स्टार्टअप फंडिंग इंडेक्समध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे। तर बघा या ठिकाणी 4 ऑप्शन्स पाहायला मिळते। पहिला ऑप्शन आहे 4थ्या स्थानावर, दुसरा आहे 5व्या स्थानावर, तिसरा आहे 6व्या स्थानावर आणि चौथा आहे 7व्या स्थानावर। 4 ऑप्शन्स होते। तर यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा नुकत्याच जे काही जागतिक स्टार्टअप फंडिंग इंडेक्स जो काही जाहीर झालेला आहे तर त्यामध्ये भारताचा क्रमांक 4था त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर असणार आहे। या संदर्भात जर आपण पाहिलं तर 6 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या। पहिला पॉईंट डिसेंबर 2023 मध्ये ट्रॅक्सॉमद्वारे ग्लोबल स्टार्टअप फंडिंग इंडेक्स जारी केला गेला। दुसरा पॉईंट या निधी निर्देशांकात युनायटेड स्टेट्स अव्वल आहे, दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटन आणि तिसऱ्या क्रमांकावर चीन हा देश आहे। त्यानंतर बघा या निर्देशांकात भारत 4थ्या क्रमांकावर आहे। 2022 मध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर होता। 2022 मध्ये जर पाहिलं तर भारत हा 3ऱ्या क्रमांकावर होता। पुढचा पॉईंट निधी प्रवाहात घट होऊ नये। भारताने यावर्षी एकूण निधीच्या बाबतीत पहिल्या 5 भौगोलिक देशांमध्ये आपले स्थान त्या ठिकाणी कायम राखलेले आहे। आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट शेवटचा, जगातील सर्व देशांमध्ये स्टार्टअप फंडिंग जी आहे ती त्या ठिकाणी कमी झालेली आहे। तर अशा पद्धतीने 10 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, करंट अफेअर्स संदर्भात होते। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता। तर अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे दररोजच्या आपले सिरीजचे जे काही व्हिडिओ आहेत ते बघत राहा। सकाळी 6 वाजता तुम्हाला करंट अफेअर्सची माहिती त्या ठिकाणी मिळते आणि तुमच्या येणाऱ्या एक्झाम्समध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी विचारले जातील। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन करंट अफेअर्सची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।